सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे. आता मनुष्यबळ देखील द्या. ठरलेल्या चारही मागण्या तातडीनं लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे उद्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार अशी माहिती जरांगेंनी काल दिली. जातीवर्ण नेत्याची ओळख होऊ नये. आम्ही ओबीसी समाजात जन्म घेतला त्यामुळे ओबीसी नेता अशी ओळख बनते. मात्र जातीवर्ण ओळख नको तर चांगल्या कामातनं आपली ओळख निर्माण झाली तर जास्त आवडेल असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. वारसदार म्हणून पहिली पत्नी करुणा मुंडे यांचं नाव दिलं गेलं नव्हतं. त्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती दिली नव्हती. त्यामुळे करुणा मुंडेंनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर परळी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडेंना नोटीस बजावली. मुंडेंना या प्रकरणी शिक्षा होईल अशी माहिती करुणा मुंडेंचे वकील चंद्रकांत ठोंबरेंनी दिली. हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळेवर वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती असं म्हणत धनंजय देशमुखांनी बीड पोलिसांवर आरोप केला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. त्याचसोबत विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली. कुठलाही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं फार मोठी संधी दिली. या संधीचं निश्चित सोनं करेन अशा शब्दात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. जाती धर्माच्या नावावर चाललेलं राजकारण थांबवणं गरजेचं आहे असंही सपकाळ म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्व आहे. संसारावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी पूर्णवेळ पक्ष संघटनेसाठी काम केलं. आता आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रात काम करून पक्ष मजबूत करू अशी प्रतिक्रिया विधिमंडळ पक्षाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते. या बैठकीत तब्बल 2 तास चर्चा झाली. शासकीय आणि पक्षीय कामकाजाचा एक भाग म्हणून भेट घेतल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 28 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. विधानसभेत स्थानिकांनी दगाफटका केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप हंबर्डेंनी केला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप सोनापूर विभागात मशिदीवरचे भोंगे नियम डावलून असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. विविध विभागांनी दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य सरकार तब्बल 1,50,000 युवकांना नोकऱ्या देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली. मृदा संधारण विभागातील अराजपत्रित अधिकारी नेमणुकीची नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय. तिजोरीत पैसे नसल्यामुळे आता राज्य सरकारनं आपल्या खर्चात कपात करायला सुरुवात केली. राज्य सरकार 2024-25च्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील 100% निधी वापरणार नाही तर राज्य सरकारनं विविध विभागातील विविध खर्चांवरती आता कात्री लावली आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. ती सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ठाण्यामध्ये मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे 8 तासांकरता दिवा शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या बंदनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जवाहर पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये 32,334 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर सोयाबीनला 3,913 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. जळगावात 4,55,779 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. मात्र खरीप हंगाम होऊन रब्बी हंगाम मध्यावर आला तरी देखील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे इथले शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 70,000 क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव बाजारात 17,020 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 1,200 रुपये तर सरासरी 2,900 रुपये इतका दर मिळाला. राज्याच्या बहुतांश भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारात दाखल झालाय. राज्यात एकूण 9,524 क्विंटल गहू आवक झाली. वाशिम बाजारात गव्हाला कमीत कमी 2,500 रुपये तर सरासरी 2,800 रुपये इतका दर मिळाला. महिन्याभरात गव्हाची क्विंटल मागे 800 रुपयांची दरवाढ झाली आहे. मार्च महिन्यानंतर नवीन गहू बाजारात दाखल होईल. किमान तोपर्यंत दरवाढ कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. येत्या मार्च महिन्यात सोन्याचा दर प्रतितोळा 96,000 पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 2025 पासून सोन्यात तेजी आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय.
गैरव्यवहार, अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात फेररचना केली जाणार आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांनी भरावेत किंवा फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तालयानं 12 जानेवारी रोजी पीक विमा योजनेची फेररचना करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकरी हप्ता करावा, बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार नाही अशी तरतूद करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केला. गुरुवारी पुन्हा पुण्यात 2 नवे रुग्ण सापडलेत. तर आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. 50 रुग्ण आयसीयूतून उपचार घेत आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा मुंबईमध्ये कुठेही उद्रेक झालेला नाही. मुंबई आणि उपनगरात केवळ 3 रुग्ण आढळले होते, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईत कुठेही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. या आजारावरील उपचारासाठी महापालिका सज्ज आहे. पुरेसा औषध साठा सुद्धा आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली. धारावीतल्या रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवारी धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय. नालासोपारा इथल्या 41 अनधिकृत इमारतींवरती करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेघर झालेल्या रहिवाशांचं पुनर्वसन कसं करणार आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य सरकार आणि वसई विरार महापालिकेला केली. त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र 3 आठवड्यात म्हणजे 6 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बेघर रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिरानं धावते. प्रवाशांच्या विलंबाच्या तक्रारीवरती मध्य रेल्वेकडनं समांतर रस्ता फाटकामुळे लोकल सेवा उशिरानं धावत असल्याचं सांगण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2025 पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे सुमारे 2,500 वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय. रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेनं गट डीच्या 32,438 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले असून ज्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. जळगाव मुंबई फ्लाईट आठवडाभरात दुसऱ्यांदा तांत्रिक कारणानं रद्द झाल्याचं समोर आलंय. बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत, असं स्पष्ट करत हायकोर्टानं कल्याण डोंबिवली महापालिकेला थेट आदेश दिलेत. हायकोर्टाच्या या निर्देशामुळे 65 इमारतींवरती हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झालाय. अंबरनाथला म्हाडाच्या वतीनं 2 गृहप्रकल्प उभारण्यात येणारे सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केल्यामुळे म्हाडानं नागरिकांना 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणात सहभागी होण्याचं आवाहन केलं. वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे 600 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरू लागलाय. त्यामुळे महामार्गावरती दुचाकीस्वार तसंच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय.